सगळ्याक नमस्कार। हांव डॉक्टर संजय कुमार विठ्ठलराव उदरवार, विशेषज्ञ पशुविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा ICR CCRI याला ओल्ड गोवा हितूंतले अधिकारी। आयज हांव कडकनाथ कोंबड्यांचे महत्व तशेंच त्यांची कुयदाद यावेळी उलयता। आमकां सगळ्याक खबर आसा की आमचे राज्य गोंय राज्य हे पर्यटक राज्य आसा। हांगा चिकन आनी तांतयाक चड डिमांड आसा, पण प्रत्यक्ष डिमांड तशेंच सप्लाय यासून बरेच तफावत आसा। बॅकयार्ड पोल्ट्री म्हटल्यार तेकाच परसबागेतील कोंबडी पालर म्हटल्यार जे ग्रामीण भागान आंगण आसा, नाजाल्यार घरासून सभोवतालची जागा आसा, गोठो आसा, गोठ्याच्या बाजून जी जागा आसा त्या जागेर जे कोंबडी पोसता तेका बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग अशें म्हणटा। अशे कोंब्याक मार्केटान चड डिमांड आसा, तशेंच त्याचे तांतयाक पण चड डिमांड आसा। असले पक्षी दिसपाक आकर्षक दिसता, कलर्ड दिसता, मागीर तांतयां त्यांचे तपकिरी दिसता, हेका लागून त्याचे चड डिमांड आसा। अशे कोंबड्यो कृषी आधारित उपपदार्थ तसेच उरलेले अन्न, शीत, विविध प्रकारच्या धान्यावयर सहज जगता। तेका खावडीवरचो जे कसलेच खर्च करपाची गरज ना। या कोंबड्योक तांतयाक 12 माही गिरायक असता। आमच्या गोंयान बऱ्याच फावटी देवाक कोंबड्योचे बळी देवपाची गरज पडता, तेन्नाही कोंबड्याचे चड मागणी असता। कोंबडी पालन कसलेही मनशाक सहज शक्य असलेले व्यवसाय आसा। भुरगे, महिला, जाणते पण कोंबड्यांचे संगोपन सहज करपाक शकता आणि कुटुंबाक आर्थिक मिळकत जावपाक मदत करपाक शकता। परसबागेतील कोंबे विविध प्रकारचे कीड, जमिनीवर पडलेले धान्य, हिरवे तण, उरलेले शीत, भाजीपालो असे निकृष्ट दर्जाचे टाकाऊ पदार्थ खाता आणि त्यासून उच्च दर्जाचे कोंबड्याचे मांस तसेच तांतयां यासून रूपांतर करता। कोंबड्याच्या विष्टेन पण बरे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटाश असतले आणि हे सारे म्हणून जमिनीक मिळता। कोंबड्याच्या खतासून 3 ते 4% नायट्रोजन असा, 2.5 ते 3% फॉस्फरस असा, तसेच 1.5 ते 2% पोटॅश असा। सुमार 15 व्हडल्या कोंबड्यापासून आमकां प्रतिदिन 1 ते 1.5 किलो असे कोंबडी खत सहज मेळता। कोंबडीचे खत चडान चड माडयोक, मिरची पिकाक, भाजीपालाक बरे। आता हांव कडकनाथाचे वैशिष्ट्य कितें ते सांगता। कडकनाथ कोंबडी एक गावरान जातीचे कोंबडी आसात। त्याचे मांस काळे असले कारणान तेका काळी माशी असे म्हणता आणि या कोंबड्योचे मूळ स्थान म्हटल्यार मध्य प्रदेशातील धार आणि झाबुआ जिल्हा। या जिल्ह्यान जे आदिवासी शेतकार भाव बहिणी आसा यांच्यान या जातीच्या कोंबड्योचे जतन, संगोपन करून वाडयलेले आसा। त्या कारणान भारत सरकार 30 जुलै 2018 जिओग्राफिकल इंडिकेशन तेका GI टॅग अप्रूव्ह केलेली आसा। या आदिवासाच्या मतान कडकनाथाच्या कोंबड्यो अॅफ्रोडिझियक प्रॉपर्टीज आसा। ही कोंबडी बरेच वैशिष्ट्य आसात। ही कोंबडी दिसपाक पूर्णपणे काळी आसा, म्हटल्यार चोच काळी, डोक्यावरचो कोंब तुर्रा काळे, शरीरावरच्या पाका काळे, मागीर पाया काळे, मागीर त्वचा काळी। इतकेच ना तर या कोंबड्योचे मांस काळे, हाड काळी, मागीर शरीरा भितरले बरेच अवयव ती काळी असतात। या परिस्थितीक फायब्रोमेलॅनिसिस असे म्हणता। पण या अशा कोंबड्याचे रगत लालूच आसा। या कोंबड्याचे रोगप्रतिकार शक्ती बरी आसा। आमच्या गोयच्या उष्ण तसेच दमट वातावरणासून पण यांची बरी वाढ जाता। आता आमच्या गोयात ॲग्रो इकोटुरिझम चड वाढता। अशा ॲग्रो इकोटुरिझम केंद्राचे आकर्षण म्हणून पण आम्ही कडकनाथ कोंबड्यांचे संगोपन करपाक शकता। या कोंबड्योसून मरतुकीचे प्रमाण म्हटल्यार सामके कमी आणि ज्या तरेन हांव सांगले की आमचे गावठी कोंबडे वाढतात, तसेच परस बागेसून पण या कडकनाथ कोंबड्याचे संगोपन करपाक शकता। हे पक्षी मीन्स दोन्ही पद्धतीने संचार पद्धतीन तसेच बंदिस्त पद्धतीन संगोपन करपाक जाता। परस जे मुक्त संचार म्हटल्यार ते परस बागेत भोवता आणि जे बंदिस्त म्हटल्यार जे शेडी भितर वाडोवपाक जाता। कडकनाथ कोंबड्याचे पिला आमकां गव्हर्नमेंट तसेच प्रायव्हेट हॅचरीसून मेळता आणि कडकनाथ कोंबड्याचे प्रामुख्यान 3 वेगवेगळे व्हरायटी आसात, जेट ब्लॅक, गोल्डन आणि पेन्सिल्ड। जे व्हडले कोंबो आसा त्याचे वजन साधारण 1800 ग्राम ते 2 किलो मेरेन ते वजन भरता आणि जे कोंबी आसा ते 1200 ग्राम ते 1400 ग्राम इतके वजनान भरता।
नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीट यांच्या मतान या कोंबड्याच्या मांसान जे दुसऱ्या कोंबड्याच्या मांसाच्या प्रमाणात चड प्रथिने प्रोटीन्स असता. साधारण 100 ग्रॅम मांसान दुसऱ्या कोंबडीच्या मांसात 18 ते 20% प्रोटीन असता, पण कडकनाथ कोंबड्यांच्या मांसान तेच प्रमाण 25% असता. आमकां सगळ्याक खबर आसा की प्रथिनाचे मानवी शरीरात कितें महत्व आसा. तशेंच या मांसान फॅटाचे प्रमाण नगण्य आसा, म्हटल्यार 0.73 to 1%. तेच दुसऱ्या कोंबड्याच्या मांसासून 5 ते 6% असे फॅट असता. मागीर कोलेस्ट्रॉल जे आसा ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण पण सारखे कमी, म्हटल्यार साधारण 59 मिलीग्राम पर 100 ग्राम असता. तेच दुसऱ्या कोंबड्याच्या मांसान 200 ते 220 मिलीग्राम पर 100 ग्राम असे चढ प्रमाणात असता. या कोंबड्याच्या मांसान 11 अमायनो ॲसिड असतात. तेच दुसऱ्या जे चिकन असता त्यासून आमकां 3 अमायनो ॲसिड्स मेळता. यांचे मांस विटॅमिनाने भरलेले आसा, जसे विटॅमिन B1, B2, B6 तसेच B12. मागीर या मांसासून आमकां आयरन आणि फॉस्फरस हे बरे मेळता. या मांसान आयरनाचे प्रमाण बरे असल्या कारणान जे रक्त वाडोवपाक मागीर हिमोग्लोबिन वाडोवपाक बरे मदत जाता. काळ्या मांसासून कार्नोसिन हे अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण चड असता, जे आमची दृष्टी बरे रावप मदत करता, असे तज्ञांचे मत आसा. जसे कडकनाथाचे मांस बरे तसे त्याचे ताते बरे आसा, पौष्टिक आसा. कडकनाथ तात्यांचे जे प्रोटीन आसा नॉर्मल तात्यांच्या प्रमाणात डबल, म्हटल्यार 100 ग्राम तात्या घेतली जाल्यार त्यासून साधारण 11% प्रोटीन मेळता. या तात्यांची साईज साधारण 42 ते 45 ग्राम असा आणि कलर लाईट ब्राऊन असत. आमच्या गोयान पण बऱ्याच भागान या जे कडकनाथ पक्षाच्या तात्यांचे दर हे 15 ते 20 रुपये प्रति नग असे असा आणि कोंबड्योचे दर 700 रुपये ते 1000 रुपये असा. आता हांव तुमका कडकनाथ पिल्लांची पक्ष्यांची कुयदाद कशी घेवप यावर उलयता. आता सांगले की कडकनाथ पक्षी मुक्त संचार पद्धतीन तसेच बंदिस्त पद्धतीन संगोपन करपाक शकता. आता एक दिसाचे जे पिल्ला आम्ही हॅचरीसून हाडलेले असता ते बंदिस्त तरेन शेडीन भितर वाडोवपाक जाय जाल्यार ते एका ब्रुडिंग केज ना जाल्यार एका रुमान दवरपाचे आणि तेका एका पिल्लाक 2 वॅट असे गरमी जाय, म्हटल्यार एक 60 वॅट जे बल्ब असा ते लायली जाल्यार 30 पिल्लाक त्याचे ऊब देवपाक पुरो. असे कृत्रिम गरमी हे पिल्लाक साधारण 1 ते 1.5 महिने देवपाक जाय. साधारण पहिले 2 ते 3 दिस बरडलेले मक्का देवपाक जाय. मल्टीविटॅमिन जसे वायमेराल उदकासून देवपाक जाय. मागीर स्टार्टर फीड जाय तेका, असे स्टार्टर फीड 1.5 महिन्यासून देवपाक जाय. मागीर वॅक्सिन असा, एक मरेक्स म्हणून दुयेस असा, त्या दुयेसा खातीर जे पहिले दीस डे 1 ते पक्षाक 0.2 ml असे लस हे कातडी खाली देवपाक जाय. मागीर पहिल्या आठवड्यान रानिकेत या दुयेसा खातीर लासोटा लस 1 थेंब नाकान ना जाल्यार तोंडान देवपाक जाय. मागीर याचे जे बुस्टर असा ते 5व्या आठवड्यात जाय. मागीर याच दुयेसाचे R2B लस 0.5 ml पाकात ना जाल्यार कातडी खाली पहिल्या पावटी 8व्या आठवड्यात तसेच बुस्टर 18व्या आठवड्यात देवपाक जाय. मागीर दर 6 महिन्याक एक पावटी ही लस देवपाक जाय. तसेच दुसरे दुयेस म्हटल्यार IBD इन्फेक्शियस बर्सल डिसीज. या दुयेसा खातीर गंबोरो लस जे पक्षी 2 ते 3 आठवडे वयान आसात तेका 1 थेंब लस या प्रमाण नाकान ना जाल्यार डोळ्यान देवपाची गरज आसा. साधारण 1.5 महिन्यासून 6 महिन्यान मागीर ग्रोवर फीड देवपाक जाय. तसेच जेन्ना हे पक्षी तात्या घालपाक स्टार्ट करता तेन्ना तेका लेयर फीड देवपाक जाय. जे कोंबड्यो आंगणात परस बागेत पोसता ज्या जागेसून कीड गांडूळ गवत येसून तेंका प्रथिने मेळता, पूण बरे प्रथिने मेळपाक अशा कोंबड्यो ॲझोला तसेच मोड आलेले धान्य, तुतीचे, मलबेरीचे, मागीर सुबाबळाचे, शेवग्याचे अशा झाडांचे पाना कातरून देवपाक मेळता. मागीर जे ऊर्जेचे स्त्रोत म्हणून पक्ष्यांक भात, रागी, बाजरा, गहू, ज्वारी असे धान्य देवपाक जाय. असे केल्यार परस बागेत जे पक्षी भोवता त्या पक्षाक ही बरे ऊर्जा आणि प्रथिने मेळपाक जाता आणि त्या पक्ष्यांची वाढ तसेच तात्या देवपी प्रमाण बरे उरता. घरान
जे कोंबड्योचे फीड तयार करता जाल्यार आमकां मक्का 50%, मागीर सोयाबीन मील, बिकनीचे पेंड, सूर्यफूल पेंड 20% या प्रमाणात, मागीर जो गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा असा ते 28%, 28%, मागीर जे मिनरल मिक्सचर असता ते 2%, असे 100 किलो या मिश्रण आम्ही घरान करपाक शकता. आणि जे व्हडले कोंबडे असा तेका दररोज ते 80 ते 100 ग्रॅम तेका अशी खावड जाय आणि साधारण 100 ते 200 मिली पिवपाक उदक लागता. आणि कडकनाथ पक्ष्यांचे बरे कुयदाद घेतली जाल्यार साधारण एका वर्षाक 100 ते 120 तात्या देवपाक शकता. आमकां फर्टाईल तात्या मेळपाक 5-6 कोंबी फाटल्यान एक कोंब पुरो. या पक्ष्याच्या तात्यांचे जे हॅचिबिलिटी असा ते बरे असा, म्हटल्यार 80 to 90% असा. मागीर एक महत्वाचे म्हटल्यार दंतनाशक वखदां. दंतनाशक वखदां जसे अल्बेंडाझोल हे वखद 20 ते 30 ml प्रति 100 पक्ष्याक पाजोवपाक जाय. पहिले जंतनाशक पक्षी वयाक 4 आठवड्यात असतात तेन्ना, मागीर दुसरे 8 आठवड्यात असताना, मागीर 3 महिन्याक एक पावटी दिल्यार वजना बरे उरता. अशा पद्धतीन शास्त्रीय पद्धतीने कडकनाथ कोंबड्यांची कुयदाद घेतली जाल्यार अंडी उत्पादन तसेच मांस उत्पादन बरे रावता आणि या कडकनाथाच्या कोंबडी पालनाचे व्यवसाय हे आमकां फायदेशीर रावता.